तर फलटण शहरात सुद्धा बाणगंगा ओव्हरफ्लो होणार, मुसळधार पावसाची भीती। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये संततधार व मुसळधार पाऊस सुरू आहे। जर 2 दिवसात सततधार व मुसळधार पाऊस झाला तर बाणगंगा धरण हे पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे फलटण शहरातील नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। बाणगंगा धरणामध्ये काल दिनांक 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजता 42 दशलक्ष घनफूट पाणी पातळी आहे। म्हणजेच बाणगंगा धरण हे साधारण 19% क्षमतेने भरले आहे। दिनांक 19 मे रोजी बाणगंगा धरण हे साधारणतः 12% भरले होते। त्यानंतर झालेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। 2 ते 4 दिवसांमध्ये जर मुसळधार व संततधार पाऊस जर बाणगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडला तर मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरून नदीमध्ये पाणी सोडले जाऊ शकते। त्यामुळे फलटण शहरासह तालुक्यातील बाणगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.